या कारवाईनंतर मोदी सरकारवर अभिनंदनाचा वर्षाव होतोय। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जवानांचं अभिनंदन केलंय। पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांचं आणि विशेषतः भारतीय सेनेचं मी अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो। भारत हा एक मजबूत देश आहे आणि दहशतवाद तो सहन करणार नाही असा अतिशय कडक संदेश हा आज आमच्या सेनेने या ठिकाणी दिलाय। आणि माननीय पंतप्रधान मोदीजींनी केवळ भाषणात आम्ही निषेध करणार नाही, तर आवश्यकता असेल तिथे थेट हल्ला करून दहशतवाद्यांची पाळंमुळं ही आम्ही उद्ध्वस्त करू, हे कालच्या सर्जिकल स्ट्राइक्सने या ठिकाणी दाखवून दिलं आहे।